सर्वांना जय शिवराय, जय शंभूराजे. मित्र हो, तुम्हाला सांगायचं तात्पर्य आज व्हिडिओचा या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. व्हिडिओ करण्याचं कारण की बघा, आमच्या इकडं वातावरण खूप चेंज झालेले आहे आणि दुपारी 4 वाजल्यापासून पाऊस पडत आहे. आता थोडासा थांबलेला आहे. अवकाळी पाऊस पडत आहे. गव्हाची किती नुकसान होत आहे बघा, बघून घ्या. किती पाऊस जोरात पडते. वारा असं तुफान सुटलेलं आहे बघा. वाऱ्याची झुळूक आणि पाऊस पण पडत आहे आणि हवा पण खूप सुटलेली आहे. आता 1 तास झाला पाऊस चालू होता आणि एवढ्या पिकाचे नुकसान आहे. शेतकऱ्यांनी करावं काय? अवकाळी पाण्यामुळे आता खूप नुकसान होत आहे बघा. गहू आहे, गहू आता हातावर आलेला आहे. मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की गहू खूप सुंदर आहे. तर बघू शकता तुम्ही, गहू आता खूप, आता पावसानं अशा गहू येईल का मित्रांनो? सांगा तुम्ही. किती नुकसान आहे शेतकऱ्याचे. शेतकऱ्याने करावं काय? यासाठी तुम्ही सांगू शकता शेतकऱ्याला काय करावे. बघा आता मित्रांनो, शेतकऱ्याला काय करावं? अशा घटना घडलेल्यावर शेतकऱ्याने काय करावं? वारण पाऊस चालू आहे. पाऊस हे तुम्हाला वाटतं असेल पाऊस नाही पडला आहे. बघा पाऊस पडलेला आहे मित्र हो. हे पाऊस पडलेला आहे बघा, बघू शकता. पावसाचे थेंब पडलेले आहेत काही. खूप पाऊस झालेला आहे आणि वारं पण तुफान सुटलेलं आहे. एवढा आता हाती आलेला घास काय करणार बघा तुम्ही. तोंडी आलेला घास असा काय करणार आता? शेतकऱ्याने काय आत्महत्या करावं की काय करावं? अशा अवकाळी पाण्यानं असं तुफान थैमान घातलेलं आहे. बघू शकता. हवा भरपूर सुटलेली आहे आणि 1 तास पाणी पडलं आहे आणि आणखी पण पाऊस येण्याची शक्यता आहे. आभाळ भरपूर आलेले आहे बघा. वारा सुटलेला आहे. काय सांगा दादा, शेतकऱ्यांना आत्महत्या करावं की काय? काही कळेनासं झाले. भरपूर पाऊस पडत आहे, वारे सुटायला लागले. काय करावं काही कळण झाले. काय करावं काय कळण झाले. सांगा आता मित्रांनो. बघा शेतकऱ्याने काय करावं. गहू आता किती नुकसान आहे ही. अवकाळी पाण्याने नुकसान, अवकाळी पाणी यायला लागले. काय सांगा मित्र, किती नुकसान आहे सांगा तुम्ही सदा आणि कमेंट करून सांगा. इतकं नुकसान म्हणल्यावर अवघड आहे, लय अवघड आहे मित्रांनो. काय सांगावं. आता हवेनं गहू पडला की हाती लागत नाही, पाण्यानं मुळं फुटतात. किती अवघड आहे सांगा मित्रांनो. आता याला इलाज काय आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. जय हिंद, जय शिवराय, जय किसान.